धुळगावातल्या खून प्रकरणाचा 4 तासांत उलगडा. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची दणदणीत कारवाई. सांगली, तासगाव तालुक्यातील धुळगाव येथे झालेल्या खून प्रकरणाचा संग्राम सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या 4 तासांत उलगडा करत 4 आरोपींना जेरबंद केले. राजीव गौतम खांडे, वय 38, राहणार धुळगाव, याचा खून केल्याप्रकरणी आनंद उर्फ विनोद लोंगडे, आयुष परशुराम कांबळे, गिरीश उर्फ मारी चंदन शिवे आणि विशाल धेंडे या 4 पकडण्यात पोलिसांना यश. बुधवार दिनांक 26 रोजी घोड्याच्या ओढ्याजवळ राजीव खांडे याचा खून करून आरोपी पसार झाले होते. तत्काळ दिलेल्या फिर्यादीनंतर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी अशोक भवड, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व संग्राम शेवाळे यांनी भेट देत तत्पर कारवाईचे आदेश दिले. त्यान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चौकशीचा वेग वाढवत पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवठे यांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे सिद्धेवाडी खण परिसरातील नागपूर रत्नागिरी ब्रिज खाली थांबलेल्या संशयितांना गाठले. चौकशीतच 4 गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या भांडणातून राग ठेवून खून केल्याची कबुली दिली. 4 आरोपींना पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहनिरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने केली. ग्रामदेवता प्रतिनिधी राजमा नदाफ, सांगली.